भेटीची आवडी उतावीळ मन लागले से ध्यान जीवी जीवा आता आवडीचा पुरवावा सोहळा येवो निगोपाळा क्षेम देई। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदने जगद्गुरु वैराग्याचे महामेरू सकल संत कंठभूषण श्री तुकोबाराय। काय म्हणतात तुकोबाराय अभंगामध्ये? तुकोबाराय म्हणतात भेटीची आवडी उतावीळ मन लागले से ध्यान जीवी जीवा। तुकोबाराय म्हणतात मला भगवंताची जी भेटीची आर्तता लागली आहे आणि माझं मन असं उद्विग्न झालंय की मला भगवंताची भेट कधी होईल। भेटीची आवडी उतावीळ मन लागले से ध्यान जीवे जीवा। मला भगवंताच्या भेटीचं ध्यान लागलंय आणि कशाला लागलंय तर माझ्या जीवाला लागलंय। आता आवडीचा पुरवावा सोहळा येवो निगोपाळा क्षेम देई। माझ्या आवडीचा सोहळा हाच आहे की भगवंत तुझी भेट व्हावी। आता आवडीचा पुरवावा सोहळा येवो निगोपाळा क्षेम देई। तुकोबाराय पुढे म्हणतात नेत्र उन्मळीत राहिले ताटास्ती गंगा अश्रुपाती वहावली। तुकोबाराय म्हणतात माझे नेत्र म्हणजे डोळे, माझे नेत्र अक्षरशः वाटेकडे लावून नाही बसले तर माझ्या डोळ्यातनं गंगेसारखा अश्रू वाहत आहेत। का तर तुझ्या भेटीसाठी। आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे तुम्ही करा साचपणा मुळीच्या वचना आपुलिया। तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्म्याला म्हणतात की ज्या वेळेस तुम्ही मला अवतार घ्यायला सांगितलं त्यावेळेस तुम्ही मला 2 वचन दिले होते आणि जे वचन दिलेत ते आत्ता काय करा, मुळीच्या वचना आपुलिया। तुम्ही जे मला वचन दिलेत ते वचन पूर्तता करायची आता वेळ आली। म्हणून भेटीची आवडी उतावीळ मन लागले ते ध्यान जीवी जीवा। आता आवडीचा पुरवावा सोहळा येवो निगोपाळा क्षेम देई। विठाला विठाला पुंडली कमलारी विठाला गोपाल कृष्ण संत शिरोमणी सावता विठाला 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 विठाला। भेटीची आवडी उतावीळ मन लागले ते ध्यान जीवी जीवा। अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचं परम कर्तव्य आहे, अलकित नियम आहे, तो करावाच लागेल। आणि या कर्तव्यानुसार आज अखंड हरिनाम सप्ताहामधील 3ऱ्या दिवसाची सेवा, बरोबर? आणि मला वाटतं 4थं वर्ष 9वं वर्ष आणि हा अखंडित 9 वर्षापर्यंत चालत असलेला हा अखंड हरिनाम सोहळा या जाधववाडी परिसरातील या भगवंताच्या प्राणांगणामध्ये चालत असलेला हा नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञामध्ये सोहळ्यामधील 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली, ज्यांच्याकडून आली समस्त जाधववाडी ग्रामस्थ असतील, आदरणीय बांबे महाराज असतील, सर्व आता सर्वांचे चेहरे ओळख आहेत बाबा, पण कधी कधी नाव पण हे नाही, तरी ज्यांच्याकडून सेवा आली सर्वांचे ऋण व्यक्त करतो। ज्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा ज्यांच्या आधाराखाली चाललेला असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आपण सर्वांना ज्ञात असणारे आदरणीय सिल्वर महापौर राहुल दादा जाधव यांच्या या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याच्या मधून जी चाललेली ही नामयज्ञ सोहळा आहे। तसेच परिसरातील सर्व आता ज्यांचं कीर्तन झालं इकडं पाहिलं तर तुकोबाराय पण आहेत, म्हणजे या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने चालत असलेला हा नामयज्ञ सोहळा। या सेवेसाठी उपस्थिती आदरणीय सुराशे गुरुजी असतील, जोडे महाराज, तुकोबाराय, परत आढाव महाराज असतील आणि आमचे जिवलग महाराज असतील, आमचे छोटे बंधू असतील, अध्यक्ष सर्व आमचे दादा असतील, भांडवलकर दादा असतील आणि ज्यांचं आता नुकतंच आगमन झालं असे आमचे जगताप महाराज असतील, इकडे सर्व बसलेल्यापैकी सर्व जे आलेत ते, जे घरी आहेत ते आणि जे आता जेवण करायच्या तयारीत आहेत ते सर्वांच्या चरणी नतमस्तक व्हायचंय। मस्तक माझे पायावरी या
वारकरी संतांच्या मस्तक माझे पायावरी. आता वेळ महाराज उशिरा सुरू झाले आणि सगळे लवकर आल्यामुळे थोडासा वेळ झाला, त्याच्यामुळे सिंगल चाली घेऊ आपण. चाली घेऊ पण सिंगल घेऊ. काय म्हणतात तुकोबराय? तुकोबराय म्हणतात भेटीची आवडी उतावीळ मन लागलेस ते ध्यान जीवे जीवा. अभंग तुकोबरायांचा भगवंताच्या भेटीचा तुकोबरायांच्या अंतकरणात भेटीची तळमळ दाखवणारा अभंग आहे. विठाल 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 विठाल. वारकरी संप्रदायामध्ये भगवान परमात्म्याने 750 वर्षापूर्वी एक अशीम कृपा केली. वारकरी संप्रदायावरच नाही, मी तर म्हणतो या विश्वावर कृपा केली. आणि 750 वर्षापूर्वी हा जो समाज आहे, हा जो देश आहे, हे पाश्चात्य संस्कृतीच्या कडे जात होता. भगवान परमात्म्याला ते पाहवलं नाही. आणि भगवान परमात्म्याने एखाद्या लहान मुलाचा सांभाळ करण्यासाठी कोण लागतो गुरुजी? आईच लागते. मग भगवान परमात्म्याने ज्ञानोबराय आपल्याला आई स्वरूपात दिले. आणि दुसरी असीम क्रांती अशी झाली 375 वर्षापूर्वी, आणि वडिलांच्या स्वरूपाने आपल्याला तुकोबराय लाभले. तुम्ही संत माया बाप कृपावंता. तुम्ही संत माया माया बाप कृपावंता. तुम्ही संत कायमी पतित कायमी पतित कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण. कायमी पतित अवतार तुम्हा धराया कारण. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी मत पतित कीर्तिवानो अवतार तो माधराया कारण उदराया जन जड जीवा. का संत अवतरले असतील? संत अवतरण्याचं कारणच आहे. कारण हा बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. संतांचा अवतार झाल्यानंतर महाराज आस्तिक आणि नास्तिकवाद सुरू झाला. संतांचा अवतार झाल्यानंतरही आस्तिकवाद आणि नास्तिकवाद सुरू झाला. असं समजायचं काहीच कारण नाही. ज्या ठिकाणी संत आहेत त्या ठिकाणी नास्तिक नाही आहेत. ज्या ठिकाणी संत आहेत उलट नास्तिकाचा भरणा जास्त त्याचे, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल कसं काय? बघा, माझ्या तुकोबरायांना मारणारे मंबाजीबाबा कुठले होते? बोलत चला, बोलत मला बोलायला लागते. कुठले होते? देहूचेच, बरोबर ना. ज्ञानोबरायांना त्रास देणारे ब्रह्मबंध कुठले? आळंदीचेच. आणि नाथबाबांच्या अंगावर थुकणारा येवन कुठला? त्याला काय पाकिस्तान म्हणला होता काय? तो इथलाच ना. म्हणजे असं समजायचं काहीच कारण नाही
की ज्या ठिकाणी संत आहेत, ज्या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व आहे, त्या ठिकाणी नास्तिक नाही. नास्तिक आहेच, पण ऐका, 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबारायांनी याचं खंडन केलं. ज्ञानोबाराय म्हणतात ह्या जगतामध्ये एकही व्यक्ती नास्तिक नाही. जो मी नास्तिक आहे म्हणून जो जो पांघरुण घेऊन बसलाय, खोट्याचं पांघरुण घेऊन बसलाय, त्यासाठी पण ज्ञानोबाराय म्हणले की तो पण नास्तिक नाही. बघा ज्ञानोबारायांची होई. देखे मनुष्य जात सकळ स्वभावताचे भजनशील, झाले असे केवळ माझे चिटाई. काय म्हणतात ज्ञानोबाराय? बघा, तुम्ही आवाज महाराज, तुम्हाला कळकळीची विनंती, तुम्ही इको राहू द्या, पण कमी जास्त केलं की बेसूर होते, दुसरं काहीच अडचण नाही. विठाला 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 ज्ञानोबाराय म्हणतात की बाबा, या जगतामध्ये एकही व्यक्ती नास्तिक नाही. जो म्हणतोय ना देव नाही, तोही आस्तिकच आहे. बघा, आता आमच्या गावाकडे एक मनुष्य नाव विचारू नका, गावात राहायला लागते, अवघड होते महाराज. तरी पण सांगतो, आमच्या गावात रामभाऊ नावाचा एक व्यक्ती होता, बरोबर महाराज. तो देव न मानणाऱ्यातला होता. पण ऐका, गावामध्ये मी पांडुरंगाच्या मंदिरासमोर येत असताना तो हातामध्ये सिगारेट घेतलेला होता आणि पांडुरंगाच्या मंदिरासमोर आल्या आल्या त्याने हातातली सिगारेट अशी पाठीमागे धरली महाराज. मला हे पावलं नाही, माऊली मला पावलं नाही. मी त्याला जाऊन पटकन धरलं, म्हणलं रामभाऊ तुम्ही आता सिगरेट ओढत होतात. त्याने मला बरोबर हातात पाठीमागे धरली आणि मी हे पाहिलं भगवंताच्या मंदिरासमोर गेल्यानंतर तुम्ही हातातली सिगारेट पाठीमागे धरली. तुम्ही तर देव न मानणारे आहात. त्याने उत्तर दिलं, ऐका, ज्ञानोबाराय सिद्धांत ज्यावेळेस करतात ना त्यावेळेस असेच करत नाहीत. ज्ञानोबाराय ह्यालाही आस्तिकच म्हटले. त्याने उत्तर दिलं, महाराज दयानंद महाराज तुम्ही बरोबर ऐकलंय, पण ऐका, मी पांडुरंगाच्या मंदिरासमोरून जात असताना हातातली सिगारेट पाठीमागे का धरली? देव नाही हे मी मानतो, देव हे थोतांड हेही मानतो, पण असलाच तर नमस्कार केलेला बरं. ज्ञानोबाराय सिद्धांत उगीच मांडतात का? ज्ञानोबाराय सिद्धांत मांडतात, देखे मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील, झाले असे केवळ माझे चिठाई. मग ज्ञानोबाराय सिद्धांत का मांडतात? कारण ज्ञानोबाराय म्हणतात की ह्या जगामध्ये नास्तिक असा जीवच नाही. मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर तो नास्तिक नाही, तोही आस्तिकच आहे. त्याच्या पाठीमागचं कारण आहे. बघा, विठाला 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 तुकोबराय तेच म्हणतात, बाबा या जन्माला येण्यापूर्वी तुकोबरायांनी भगवंताकडनं 2 वचन घेतले. काय वचन घेतले? तुकोबराय म्हणतात, देवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे ह्या मृत्यू लोकात जातो, धर्माचा उद्धार, धर्माचा प्रचार, नामचिंतन करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करतो. एवढंच नाही तर काय करीन? काय करीन? लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. आवाज द्या, आवाज. पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करताळी बोला नाम, करताळी बोला, करताळी बोला. तुकोबराय विनंती करतायत. काय विनंती करतायत? हात जोडतायत, हात जोडताय, विनंती करतायत. भगवान परमात्म्याचं काय करा? सतत नामचिंतन करा. पण लोक काय म्हणतात? पुढे तुकोबराय म्हणतात, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी,
तुकोबाराय काय म्हणले? लोकांना पायाला लावून तुकोबाराय म्हणत बाबा, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम. नामाचा प्रचार करतो, पण लोक एवढे महाराज बैमान निघाला हा जीव. काय म्हणायला? देव न लगे, देव न लगे. नको म्हणले, देव लागत नाही आम्हाला. देव लागतो की नाही? अरे जर ह्यातला देव निघून गेला तर काय खरंय? तुम्ही काय म्हणाल? दयानंद महाराज म्हणाल का? काय नाव द्याल का? नाव आणि हाक मारेल का महाराज कोणी? नाही. त्याला बॉडी म्हणाल, डेड बॉडी म्हणाल. नुसती बॉडी तरी कशी म्हणाल? डेड म्हणजे ज्यातला परमात्मा निघून गेलाय ती डेड बॉडी. लक्षात ठेवा. तुकोबाराय भगवंताकडनं 2 वचन घेतले तुकोबारायनी. काय घेतलं? तुकोबाराय म्हणतात की मी पृथ्वी लोकात जातो, जनकल्याणाचं धर्माचं प्रसाराचं काम करतो, पण देवा मला 2 गोष्टी पृथ्वी लोकातल्या नको आहेत. कुठल्या? एक, मला मृत्यू लोकातलं मरण नकोय देवा. आणि देवा दुसरं वचन मला असं हवंय, तुम्ही मला त्या ठिकाणी मुराळी म्हणून घ्यायला आली पाहिजे. भगवंताने विचार केला, तुकोबाराय मागतात, कधी न मागणारे संत मागतायत म्हणल्यानंतर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी काही न मागण्यासारखंच आहे. समजा काही न मागणे हे आम्हा अनुचित, हे प्रमाण तुकोबारायांचं असेल तर तुकोबाराय का मागतात? का मागण्याचं कारण आहे, हा मृत्यू लोकात आल्यानंतर संतांना कधी मरण आहे का हो? मरण माझे मरून गेले, मज केले अमर. हे तुकोबारायांची भाषा आहे. तुकोबाराय म्हणतात की मला त्या मृत्यू लोकातलं मरण नकोय, आणि दुसरं त्या मृत्यू लोकातलं मरण नको, आणि जातो काम करतो देवा, पण तू मला मुरळे आला पाहिजेस. असं करत करत महाराज तुकोबाराय खाली येतात. तुकोबारायांचा अवतार होतो, आणि तुकोबाराय लहानपणापासून आपल्या वडिलांची जी पंढरपूरची वारी आहे त्या वारीचं महाराज, जसं आता वेळ झालेला आहे म्हणून मी जास्त डीपमध्ये जात नाही. तुकोबाराय आपल्या वडिलांनी चालू ठेवलेली वारी तुकोबाराय पुढे चालू ठेवतात. संसाराचा गाडा ओढतात. गाडा ओढत असताना जीवनामध्ये कठीण प्रसंग आले. सलग 2 वर्ष दुष्काळ पडला महाराज. पण तुकोबाराय त्यालाही काय म्हणले? तुकोबाराय त्या दुष्काळाला पण म्हणले. तुकोबारायांची पत्नी मरण पावली, पण तुकोबाराय काय म्हणले महाराज? बरे झाले देवा निघाले दिवाळे, 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 करिया दुष्काळ
ते तुकोबरायनेच म्हणावं आपली जर गेलीच जाऊ नये एखाद्याची. महाराज महिना जाऊ देत नाही, इकडं महिन्याचे मासिक झाल्या विचार चालू करते. काय सुरू महाराज अवघड आहे. तुकोबरायनेच करावा. तुकोबराय बरे झाले देवा असं म्हणावं. आपल्यासारख्याची गेल्यानंतर बांबे महाराज आपण बघतोय झाल्यानंतर मग त्याला गरज असतील ते मुलांचं नाव सांग. माझ्या लेकरांचं कसं होईल, लेकर जगतेत र. पण विचार जर केला तर महाराज तुकोबराय येते. तुकोबराय म्हणतात बरे झाले देवा. त्या ठिकाणी पण देवाची धन्यता मानावी, त्या ठिकाणी पण देवाची धन्यता मानावी. देवाला म्हणा बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळा. पिढा म्हणले पिढा. आता घरी जाऊन फक्त पिढा म्हणून बघा. इथं ऐकून सांगायचं पुरी महाराजांनी कीर्तनात सांगितलं होतं की बरे झाले पिढा गेली. काय अशोक महाराज अवघड होईल महाराज. तुकोबराय म्हणतात की बाबा बरे झाले देवा, बरे या दुष्काळी पिढा गेली. तुकोबरायांच्या काळात सलग 2 वर्ष दुष्काळ पडला महाराज. आणि त्यावेळेस महाराज तरी पण तुकोबराय आपला परमार्थ जपत राहिले. पण एक दिवस महाराज मन उद्विग्न झालं आणि भगवंताचं नामस्मरण चालत असताना महाराज तुकोबराय कधी भंडारा, कधी भामचंद्र, कधी घोराडेश्वर, तुकोबरायांचं रोज भगवंत शोधत भजन करत निघायचं. कधी झाडांना, कधी फुलांना, कधी पक्ष्यांना, कधी वेलींना विचारायचं बा भगवंत कुठं मिळेल. त्याला शोधत जेथे जातो तू माझा संगाती. जावं कुठेही जावं, डोंगरावर जावं आणि भगवंताला शोधावं आणि म्हणावं की बाबा भगवंता कधी भेटशील, कधी भेटशील. कुणी विचारावं, एका सर्वसामान्य जीवांना विचारावं माझा भगवंत कुठं पाहिला का हो. त्यांनी सांगावं तुकोबराय भगवंत आम्ही तुम्हाला विचारावं का तुम्ही आम्हाला विचारावं भगवंत पाहिला का. त्यांनी सांगितलं तुमचंही बरोबर आहे, पण मला तो सांगून गेलाय हो. तो मला सांगून गेलाय की मी तुम्हाला येतो भेटायला, वचन दिलंय त्यांनी. परत तुकोबराय परत पुढे भजन करीत चालायचे. एक दिवस तुकोबराय महाराज एकदम असे उद्विग्न झाले आणि शांत भंडारा डोंगराच्या पायथ्यास बसले आणि विचार करू लागले. काय कृपा करील मज, काय लाज राखेल. देव कृपा करील मज, काय लाज राखेल. तुकोबरायने जर जीवनात काय केलं असेल आणि तुकोबराय सांगायचे जायचं आणि आवाज द्यायचा हे देवा आयुष्याच्या संसाराची रांग रांग केली देवा. कुणासाठी केली संसाराची होळी, काय केली, कुणासाठी केली देवा, तुझ्यासाठीच केली ना. मग का भेट देत नाहीस. मी जेवढे पाहिली पुराणी धांडुले दर्शने, त्या ध्रुव बाळाला बालपणी दर्शन दिलंस, ज्या प्रल्हादाला बालपणी दर्शन दिलंस आणि मी एवढा आर्ततेने हाक मारतोय का भेटत नाहीस. तुकोबराय कधी कधी रागवायचे देवावर, रागवून तुकोबराय बोलायचे का भेट देत नाहीस. तुकोबरायांचा अधिकार सामान्य होता का हो. देवाला भांडायचं म्हणजे सोपं काम नाही. आपल्यासारख्यानं भांडल्यानंतर अवघड होईल. देवाला असं वाटलं हा भांडतोय ना, ह्याला जवळ बोलून घेऊ आपण. परवा दिवशी मी अशोक महाराजांसोबत गेलो होतो सोलापूरला आणि त्यांनी कीर्तनात एक प्रसंग सांगितला. त्यांनी म्हणले देवळात जर आपण देवाला एवढी देवाच्या पाठीमागे लागतोय, चुकून जर असं वाटलं देवाला आपली भक्ती आवडली आणि देवाने सांगितलं तू थांब येतच, त्यावेळेस काय म्हणू आपण, देवा घरचे कसे होतील. ऐका, गेल्या वर्षी पंढरपूरच्या वारीमध्ये एका महात्म्याला वारकऱ्याला एका प्रश्न विचारला. म्हणजे तुम्ही घरदार सोडून आज इकडं वारीला, त्या बाबांनी दिलं उत्तर आहे. सगळ्यांकडे फेसबुकवर, युट्यूबवर सगळीकडे होतं, बरोबर ना. त्या बाबांनी दिलं उत्तर आहे का बाबा महाराज. ते म्हणले मी मेल्यावर कसं होईल. म्हणजे हा संसार चालूच राहणार आहे, तुमच्यासाठी थांबत नाही. उदाहरण सांगायचं म्हणजे हे मंदिर व्हायच्या आधी, हे मंदिर या ठिकाणी व्हायच्या आधी, सप्ताह सुरू व्हायच्या आधी ही जागा इथंच होती का आपण आल्यानंतर आली, बरोबर ना. म्हणजे जाणं येणं आपलंय, ह्या निर्जीव वस्तूचं नाही महाराज, इथंच थांबणार आहे. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकोबराय म्हणतात जेव्हा जेव्हा तुम्ही अवतार घेतला त्यावेळेस मी तुमच्या सोबत होतो, मग आता मला भेट का देत नाहीत. भगवंताला काही किव येत नाही महाराज. मग एकाने सांगितलं, म्हणले एक काम करा तुकोबराय, तुम्हाला देव काय म्हणलाय. मग तुकोबराय म्हटले बाबा मला देवाने वचन दिलंय आणि असं सांगितलंय
की मृत्यू लोकात गेल्यानंतर मी तुमच्या भेटीला येईल. तेच अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका म्हणे वा वा. करासाच पाना मुळेच्या वचना आपुलिया आपुलिया मुळेच्या वचना आपुलिया हो सपना वचना पुलिया तुका म्हणे तुम्ही करा साचपणा मुळेच्या वचना अपुलिया. तुका बरं प्रत्येकाला सांगताय देवाने मला वचन दिले आणि देव मला भेटायला येतो म्हणतोय. पण काय येत नसेल बरं, काय चुकलं असेल, काय वर्म चुकलं असेल माझं. सुराशी महाराजांसारख्या संतांनी सांगितलं, वारकऱ्यांनी सांगितलं की बाबा देव भेटेल, पण देव कुठं भेटेल. त्यांनी सांगितलं ह्या वेळेस भगवान परमात्मा आराम करत असतील. मग भगवान परमात्म्याचा आराम कुठं असेल तर त्यांनी सांगितलं वैकुंठामध्ये भगवान परमात्मा शेषाच्या गादीवर आराम करत असतील. मग तुकोबाराय महाराज काय दम निघतो का तुकोबारायांना. तुकोबाराय डायरेक्ट त्या ठिकाणी वैकुंठात आणि त्या ठिकाणी जाऊन तुकोबाराय म्हणतात आणि त्या ठिकाणी तुकोबाराय जातात आणि लगेच हात जोडतात आणि गरुडाला विनंती करतात, गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी देवी मेरा मेरा दोई
अशी चाल म्हणली की देव, अशी जर चाल का म्हणायची, देव कुठून बी येते. अहो काय सांगायचं महाराज, बीडमध्ये कीर्तन होतं बरं का बाबा महाराज, आणि थोडं म्हणलं लईच लोक मान टाकून बसले होते. मला असं वाटलं देव आणावा कीर्तनात, आणि मी ऐकलं होतं ते डांग डांग हॉकनांग डांग डांग हॉकनांग. माझ्या डोक्यात आलं, म्हणलं एक काम करू, आता देव कीर्तनात आणू. मग मी चालू केलं, गरुडाचे पाये गरुडाचे पाय. देव आला महाराज पकवाजे तुडून माझ्यापाशी, देव पकवाजे तुडून माझ्यापाशी. देव लागला आहा उहू आहा उ. देव महाराज, देव असा येतोय. त्या ठिकाणी तुकोबा आहे गरुडाला विनंती करू लागले. गरुडाला विनंती करतायत, 100 वेळा गरुडाला नमस्कार केला. आणि गरुड म्हणला, तुकोबा आहे काय चाललंय, एकदा नमस्कार केला तरी मला कळतो तुमचा नमस्कार, चाललंय काय. त्यांनी सांगितलं, गरुडा तुमच्याकडे माझं एक काम आहे. त्यांनी सांगितलं, तुकोबा आहे एक काय 100 कामं करतो, तुम्ही फक्त बोलाच. नाही नाही गरुडा, 99 वजा कर आणि एकच माझं काम कर. मग गरुड म्हणू लागला, तुकोबा आहे बोला तर काय काम आहे. त्याने सांगितलं, मला भगवान परमात्मा कुठे तेवढा घेऊन ये. गरुडाने दिलं उत्तर आहे का. गरुड म्हणला, तुकोबा आहे तेवढं एक वाजा करा, 99 करतो. मग तू काही कामाचा नाही. तुकोबा म्हणले, तुझं काय काम आहे, जे माझं एक काम करू शकत नाही त्याचं काय, मला गरज काय. त्याने गरुडाने सांगितलं, असं कसं, एक काम महत्वाचं करतो मी, जरी मला जरी माहित नसेल भगवान परमात्मा कुठे आहे, हा पण कुणाकडे असेल हे सांगू शकतो. मग कुठं असेल. मग गरुड म्हणला, एक काम करा, आता ह्या वेळी भगवान परमात्मा आई साहेबांशी चर्चा करत असतील. मग महाराज तुकोबा पळत तिकडं, आणि तुकोबा पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुळती. तुकोबा मातेकडे जातात, लक्ष्मी मातेकडे, त्यांना हात जोडतात. म्हणजे काय तुकोबा कसं काय येणं केलं इकडं. त्यांनी सांगितलं, देवांना भेटायचंय, देवाच्या स्वतःला, ज्या भगवान परमात्म्याने मला वचन दिलंय त्याची पूर्तता करण्यासाठी मी आलोय, मला भगवंत पाहिजे. त्यांनी सांगितलं, तुकोबा भगवंत कुठे हे मला माहिती आहे, पण आता भगवान परमात्मा आता ह्या क्षणी काय करतायत, वामकुक्षी घेतायत. पण घेतायत कुठं, तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेशा, जागे करा ऋषिकेशा, वेगिया लावा तो हरी, मग दिना ते बुधरी, जागे करा ऋषिकेशा, जागे करा ऋषिकेशा, वेगिया लावा तो हरी, मग दिना ते बुधरी. पातक लागेल. एक काम करा शेषा, तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. आणि शेषाने उत्तर दिलं आहे का. तुकोबा म्हणतात, भगवान परमात्म्याला उठव, पण शेषा उत्तर देतो आहे का. तुकोबा जो झोपलाय त्याला उठवणं शक्य, पण ज्याने झोपेचं सोंग घेतलंय त्याला उठवता येईल का. आता बाबा महाराज तुम्ही मला फोन केला तर मोबाईल सायलेंट करून ठेवताय, बरोबर ना. तुमचा फोन आला मला दिसतोय पण उचलायचा नाही, म्हणजे हे सोंगच आहे ना. तसं तुकोबा शेषाने उत्तर दिलं, आणि शेषा म्हणू लागला, तुकोबा माफ करा, जर खरंच भगवान परमात्मा झोपला असता तर त्याला मी उठवलं असतं, पण ह्या भगवान परमात्म्यानं झोपेचं सोंग घेतलंय. तुकोबा महाराज तसाच युटर्न मारला आणि परत मृत्यू लोकात आले.
तुकोबाराय म्हणले मी काय असा काय काल परवाचा माळकरी थोडाच आहे लगेच काढून टाकला. तुकोबाराय भेटले भगवंत भेटला नाही म्हणून. तुकोबाराने तुला काय परीक्षा पाहायची पहा. तुकोबाराने परत नामचिंतन चालू केलं. नामचिंतन करत असताना विठ्ठल 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 विठ्ठल. नामचिंतन चालू असताना तुकोबाराय परत परमात्मा आपलं मन त्या ठिकाणी महाराज रमवण्याचं काम करत होते. आणि तुकोबाराने चालू केलं गायनाचे बुडे आपुले या छंदे मनाचे आनंदे आवडीने. तुकोबाराने आपल्या सर्वांगाला उपदेश केला आणि तुकोबाराय म्हणू लागले घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. आणि तुकोबाराने पूर्ण चरण पाहून घ्या. तुम्ही डोळे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. आणि तुकोबाराय शेवटी मनाला पण उपदेश करतात मनात ते धाव घेई राहे विठोबाचे पायी. आणि शेवटी जीवाला पण उपदेश करतात तुकोबाराय. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. भगवान परमात्मा भेटला नाही तरी तुकोबाराय म्हणले काय म्हणले जीवाला उपदेश अरे भेटेल किती परीक्षा पाहणार आहे तो. आणि मग तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. नको सोडू त्या केशवाला भेटेल तो आज ना उद्या भेटेल. तुकोबाराय म्हणतात जसं चोका महाराजांना भेटला सावता महाराजांना भेटला. सावता महाराजांना काही पंढरपूरला जायची गरज पडली का बघा. जसं ध्रुव बाळाचं तुकोबाराने उदाहरण दिलं भक्त प्रल्हादाच दिलं आणि तुकोबाराय नंतर सावता महाराजांचं उदाहरण देतात. आपल्याला सगळ्यांना दृष्टांत माहिती आहे मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या मुखातून आपण श्रवण केलेलं आहे तरी सांगतो. ज्यावेळेस नामदेवराय आणि ज्ञानदेवराय हे दोघं भगवंताला शोधण्यासाठी किंवा पकडण्यासाठी ज्ञान काय करतं दिशा दाखवतं नाम काय करतं. मग भगवान परमात्म्याला हे पाठीमागे लागले भगवान परमात्म्याचा. आणि भगवान परमात्मा ह्या दोघांपासून लपण्यासाठी कुठे गेले आरणगावला गेले. कुणाकडे गेले सगळं माहिती मग जाऊ का मी. भगवान परमात्मा आरणगावमध्ये गेले आणि सावता महाराजांच्या मळ्यात गेले. आणि सावता महाराजांच्या मळ्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी सावता महाराज म्हणतात सावता मला लपव सावता मला लपव. सावता महाराज म्हणले लपवू कुठं म्हणले लपा त्या मक्यात त्या लसणामध्ये कांद्यामध्ये. त्यांनी सांगितलं देवा हे एवढंच माझ्यापाशी तुम्ही इथं कुठेही लपू शकता. त्यांनी सांगितलं अरे ते शोधतील रे अशी जागा सांग की नामदेवरायांना ज्ञानदेवरायांना सापडणार नाही. मग काय म्हटले एक काम करा जागा अशी ना बर आवाजाला पाहिजे हा.
धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. बघा तुकोबा तेच म्हणतात, जर सावता महाराज कधी पंढरपूरला गेले नाहीत, त्यांना तुम्ही भेट देताय, मला का देत नाही? त्यावेळेस बघा किती सुंदर अभंग रचना केली. सावता महाराजांचं, महाराज थोडा इको द्या. सावता महाराजांचं भगवंतावर प्रेम किती होतं बघा. भगवान परमात्मा म्हणजे चोहीकडे आहे, भगवान परमात्मा नाही असंच ठिकाण आहे का? मग महाराज विचार करा. सावता महाराज म्हणतात की बाबा, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. काय म्हणतात? ऊस गाजर रताळू अवघा झाला से गोपाळू. ऊस गाजर रताळू अवघा झाला से गोपाळू. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. मोठ नाडा वीर दोरी अवघ व्यापी पंढरी. काय म्हणतात सावता महाराज बघा. सावत्याने केला मळा. या सावता महाराजांनी कधी पंढरपूर नाही गाठलं, त्या पंढरपूर नसता पण त्यांनी काय केलं? कामामध्ये काम काही म्हणा राम जाईल आणि दुःख होईल. सावत्याने केला मला विठ्ठल पायी. गोविला गोविला गळा गळा गोविला गळा. सावत्याने केला केला मळा विठ्ठल पायी. विठ्ठला माऊली ज्ञान. विठ्ठला 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 रे माय बापा पांडुरंगा माय बापा. काय केलं सावता महाराजांनी? महाराज एकमेव संत असे आहेत महाराज जे पंढरपूरला गेले नाहीत. आज त्यांचं चरित्र सांगतंय. पण महाराज भगवान परमात्म्याला आपल्या जवळ आणायची ताकद त्यांच्याकडून. महाराज ते विळा घेतला आणि आपली छाती पाडली आणि भगवंताला सांगितलं आतमध्ये बसा. साठविला दाता त्रैलोक्याचा. पण महाराज बघा, ज्ञान आणि नाम या दोन गोष्टींना भगवान परमात्मा आळवता येतो. साठविला हरी जी हृदय मंदिरी. एकदा साठवला की पुन्हा त्याची सरली एरझार झाला सुफळ व्यापार. तुकोबराय म्हणतात, ज्या भगवान परमात्म्याला सावता महाराजांसारखं दर्शन दिलं तर मला का देत नाही? बरं अजून एखादं उदाहरण. बर ज्या वेळेस रामायणाचं दृष्टांत घ्या. सुमंत ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना वनवासासाठी वनात सोडायला निघालते, मी तर म्हणतो भगवंताचं नामचिंतन करणं हे जीवच करायला असं नाही, मुख्य प्राणीही करतात हो, फक्त त्यांना वाचन असल्यामुळे बोलता येत नाही. बरोबर ना नरवडे महाराज?
ज्यावेळेस भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रांना वनवासाला सोडायला निघाले महाराज, त्यावेळेस पण महाराज जे घोडे होते ना, घोडे, ते घोडे अक्षरशः डोळ्यातनं पाणी गाळत होते भगवान. आणि परत येताना सुमंतानी पाठीमागे वळून पाहिलं तर त्या गाडीच्या रथाच्या चाकाला असे चिखल लागलेला होता. ते बोलले पाऊस नाही, ऊन पडलंय, एवढा फुफुरटा उडतोय, नेमकं काय काय गडबड काय. खाली उतरून पाहतात तर घोड्यांच्या डोळ्यातनं अश्रुधार आहेत. का? कारण आपण भगवान परमात्म्याला आपल्या जवळचं लांब नेऊन सोडले. आपण आपल्या जवळचं भगवान परमात्मा होता त्याला कुठं सोडलं? वनात सोडलं. महाराज मुख्य प्राणी देवाची अपेक्षा करतायत. ह्या जगतामध्ये जेवढे जीव आहेत त्या जीवाला कुणाची अपेक्षा आहे? भगवान परमात्म्याची अपेक्षा आहे. म्हणून तुकोबराय काय म्हणत, बाबा या माझ्या जीवाला तळमळ लागली आहे, हा भगवान परमात्मा मला भेटावा. काय देह घालू करवती करवरी, काय देह करवती करमरी, घालू या भीतरी अग्निमाद, अग्निमाद घालू या भीतरी अग्निमाद. काय देह तुकोबरायांची तळमळ सांगितली महाराज. बरं काय सुंदर प्रमाण. मला ना प्रत्येक कीर्तनात एक गोष्ट सांगावीशी वाटते जगताप महाराज. तुम्हाला आता हे गायन वगैरे कसं वाटतंय बरं? पण ऐका, मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, ज्या वेळेस एखादा गायक एखादा वादक सुंदर चाल म्हणतो, सुंदर वाजवतात, त्या पाठीमागचं कारण सांगतो. ऐका, आपल्याला भगवंताने 2 हात दिलेत, आहेत का? कोणाला नाही येत असं आहे का एखादा व्यक्ती 2 हात नाहीत अशी? तर काय करायचं, आपल्या 2 हातांनी त्या गायकाचं त्या कलाकाराचं काय करायचं, 2 हात जोडायचे आणि टाळ्या वाजून कौतुक करायचं. जमल का? त्याच्या पाठीमागचं कारण सांगतो. मी प्रत्येक कीर्तनात मांडुरकर महाराज सांगत असतो. एखादा डॉक्टर व्हायला 5 वर्ष झालं की MBBS, बरोबर ना डॉक्टर साहेब? एखादा वकील व्हायला 4 वर्षात लगेच तुमच्या आमच्या केस घ्यायला तयार. एखादा इंजिनियर व्हायला 4 वर्ष, बरं का विनेकरी बाबा, 4 वर्षात इंजिनियर, लगेच तो मशीन खोलाय तयार. पण ऐका, एखादी शैक्षणिक डिग्री घ्यायला कालावधी आहे, बरोबर ना बाबा? पण एखादा कलाकार व्हायला उभं आयुष्य वेचायला लागतं, बरोबर ना? एखादा कलाकार बालपणापासून मरेपर्यंत कलाकार असतो, गुरुजी बरोबर आहे ना? आळंदीमध्ये तुम्हाला 30 वर्ष झाले असतील मला वाटतं, 2000 जेवढे काय झाले तेवढेच. पण तेवढ्यापासून गुरुजी आपण काय म्हणतो, उत्तम गायक, उत्तम कीर्तनकार, एक कलाकार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. म्हणून एखादा कलाकार होण्यासाठी उभं आयुष्य वेचायला लागतं. म्हणून 2 हात जोडायचे. आणि एखाद्या गायकानं सुंदर चाल, माझ्याच कीर्तनात नाही, का? तर त्याचं कौतुक केल्यानंतर ते अजून गोड गाण्याचा प्रयत्न करतात, अजून गोड गाण्याचा प्रयत्न करतात. म्हणून सर्वांना नंतर जेव्हा जेव्हा एखादी चाल गोड होईल त्यावेळेस 2 हाताने टाळ्या वाजून त्यांना प्रोत्साहन द्या. कारण हे कलाकार असे मिळत नाहीत. आपण बघतोय भांबे महाराज, असे कलाकार मिळत नाहीत, लय अवघड होते. नाही तर एक कलाकार मिळतो, सारे ग बसच म्हणतो सारखं सारखं. आता सगळे जरी ग बसले तरी हा कधी ग बसायचा? असो, भगवंताच्या भेटीस तळमळ तुकोबराय सांगतात. तुकोबराय किती गोड म्हणतात बघा. भेटी लागे जीवा, भेटी लागे जीवा, म्हणजे तुकोबराय म्हणतात की बाबा माझ्या जीवाला तळमळ एवढी लागली आहे की भगवान परमात्म्याची भेट झालीच पाहिजे. भेटी लागे पंढरीनाथ, भेटी लागे पंढरीनाथ, भेटी लागे
तळमळ व्यथा जेवा जेवा लागले जेवा लागले तळमळ व्यथा जेवा लागली तळमळ व्यथा कधी भेट ऐसे ऐसे नाही तुकोबाराय म्हणतात भेटी लागे पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा तुकोबारायांना मन असं उद्विग्न झालं आणि तुकोबाराय आता मात्र तुकोबारायांना संसार नकोसा वाटायला लागला म्हणजे तुकोबाराय संसारामध्ये काहीच राहिलं नाही म्हणले तुकोबाराय म्हणतात बाबा जाळोनिया संसार बैसलो अंगणी संसाराच्या नावे घालूनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालूनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरी भजनी हे धबकडी रे हरी भजनी हे धबकडी हरी भजनी हे धबकडी हरी भजनी हे तू कबीराला धबकडी काढा तू कबीराला धबकडी काढा तुकोबाराय म्हणतात हा आवाज नाही आला मला वाटलं सांगा विसरले तुम्ही है ना एवढ्या लवकर विसरायचं नाही हा तुकोबाराय म्हणतात संसाराच्या नावे घालोनिया शून्य शून्य म्हणजे काय हो शून्य म्हणजे 1 लाख नाही म्हणजे शून्य म्हणजे शून्यच बरोबर ना भोपळा हा महाराजांनी भोपळा सांगितलं शून्यच आहे महाराज तो पण शून्य म्हणजे तुकोबाराय म्हणले ह्याच्या पुढे काहीच नाही तुकोबाराय म्हणले संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला का केला तर फक्त एवढंच का केला कारण मला आता कळालं की या संसारात काही राहिलेलं नाही संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ म्हणजे संसारामध्ये काय इंगळ म्हणजे दुःखच आहे हो दुःख बांधबडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोटे या संसारात सुख स्वतः सापडत नाही महाराज मग तुकोबाराय म्हणले आता काय आता भगवंताच्या भेटीशिवाय पर्याय नाही मग तुकोबाराय म्हणले आता काय केली पाहिजे ज्या भगवान परमात्म्यानं आपल्याला वचन दिलंय त्या भगवंताच्या भेटीची आस आपल्यात जी आहे ती आता कुठेतरी आपण अपेक्षा केली पाहिजे आणि संतांनी तेवढीच अपेक्षा केली हो नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव आता काय ब्रह्मज्ञान नको बाबा न लगे मज तुझे हे ब्रह्मज्ञान मला म्हणले आता काय नको बाबा नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी ज्ञानोबारायांनी पण तेच सांगितलं हो ज्ञानोबाराय पण तेच म्हणले तू माझा स्वामी मी तुझा रंक देवा अरे देवा तू माझा स्वामी आहेस मी तुझा दास आहे का भेट देत नाहीस आणि तुकोबाराय ज्ञानोबाराय तेच म्हणले पाहता न दिसे वेगळी तू आणि काय वेगळा आहे का मला भेट दे आणि ज्ञानोबाराय पुढे तर किती गोड म्हणले तू माझा स्वामी मी तुझा रंग पाहता न दिसे वेगळी जर वेगळा नसेल तर मला तू भेट दे आणि अशी भेटीची अर्थता तुकोबारायांनी अंतकरणातील मला भगवंताविषयी भेटीची तळमळ ही अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितली भेटीची आवड
भेटीची आवडी भेटीची आवडी भेटीची आवडी उतावीळ मन लागलेस ते ध्यान जीवी जीवा. तुकोबराय म्हणतात माझ्या अंतकरणाची तळमळ आहे भगवंता. आणि तुकोबराय भगवान परमात्म्याला शोधत शोधत कुणाला विचारावं आणि विचारावं कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल जरी का तुम्हा असेल ठावा. कुणाला विचारावं आणि प्रत्येकाला सांगावं भगवान परमात्मा भेटेल का हो. त्यांनी सांगावं तुकोबराय भगवान परमात्म्याची तुमची तळमळ आम्हाला कळते पण भगवान परमात्मा खरंच आम्हाला माहित नाही हो. भगवान परमात्म्याची तळमळ पण तुकोबरायांच्या जीवनाची तळमळ का कारण तुझा व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुकोबराय महाराज भगवंताची एवढी आस धरून बसले आणि त्या वाटेकडे कुठे त्या वाटेकडे म्हणजे ज्या ठिकाणी भगवान परमात्मा येईल त्या वाटेकडे तुकोबराय आपली पूर्ण दृष्टी अशी तिकडे लावून बसले. आणि तुकोबराय सतत दृष्टीनेच ती लावली नव्हती नेत्र उन्मळीत. तुकोबरायांची दृष्टी पण तिकडे का लागली तुकोबरायांना माहित होतं ज्या भगवान परमात्म्यानं वचन दिलंय आणि असं वचन दिलंय की मृत्यू लोकात तुम्ही गेल्यानंतर मी नक्कीच तुम्हाला भेट द्यायला येणार आहे. मी तुम्हाला मुरळे म्हणून घ्यायला येणार आहे. बरं काय येणार आहे
तुकोबारायांना जे काम सांगितलं होतं, एकदा देवाने काम सांगितलं त्याचं कारण आहे. एकदा देवाने काम सांगितलं त्याचं कारण आहे. आपल्याला इथं देवाने जन्म दिलाच कशाला हो? पार्ट्या करायला दिला का देवाचं नामचिंतन करायला दिला? कशासाठी देव दिलाय जन्म? कशासाठी? दिला देह भजन गोमाता तो झाला फाटा बाधिकेचा, तो झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजन गोमाता तो झाला फाटा बाधिकेचा, तो झाला फाटा बाधिकेचा. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे सुदोर नारायण नासे शिव पवन. आपल्याकडे वेळ कमी हो महाराज. तुम्ही लवकर आल्यामुळे नाही तर आज थोडं लवकर सुरू झालं. आज थोडं लवकर सुरू झालं तर एक 5 मिनिटं 10 मिनिटं जास्त घेणार नाही बरं का पामी महाराज. कारण सगळे कामावाले माणसं तिथं माझ्या सहित. तुकोबाराय म्हणतात की भगवान परमात्म्यानं हा जो देह दिलाय, देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फासा बाधिकेचा किंवा फाटा बाधिकेचा. गुरुजी होते आता या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की बाबा भगवंताने जे आपल्याला दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, पण पुढं कशाला? तेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. तुम्हाला जर ह्या जीवनामधून जर महाराज उत्तराही व्हायचं असेल तर भगवंताने तुम्हाला हा देह त्यासाठी दिलाय. पण हा जीव बैमान निघाला. बघा आईच्या गर्भामध्ये असताना त्या गर्भीच्या यातना सहन होत नाहीत बरं का. आणि यातना सहन होत नाहीत त्यावेळेस हा जीव देवाला विनंती करतो की नाही? आणि मग देव म्हणतो एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे. गुरुजी काल सारखं नाही बरं का. दुरितांचे जाळे उगवणे. ते म्हणलं एकदा ह्यातनं बाहेर कड काय करशील काय? आठवीन पाय हा माझा नवस. पण कधी कधी म्हणले का रात्रने दिवस पांडुरंगा. मग भगवंत म्हणला आता एवढा जीवच आपण निर्माण केला ह्याच्यावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? पण जीव बैमान निघाला. साळुंखे महाराज जीव बैमान निघाला. भजनाला 8 वाजता बोलवलं की जीव 12 वाजता यायला जीव बरोबर एवढा बैमान निघाला. आणि मग ते बाहेर जन्माला आल्या देवाने प्रश्न विचारायला चालू केला. अरे म्हण ना घे माझं नाव. ते लहान बाळ कसं रडतं? इकडे आहेत ना आजी वगैरे. लहान बाळ कसं रडतं? ते कवा 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 असं म्हणत असतं बरोबर ना. हरकत ना तो रोजचा अनुभव. का भगवान परमात्मा त्याला तिकडून विचारत असतो बोल ना आता काय मगाशी काय म्हणत 2 मिनिटापूर्वी. तरी म्हणे कवा म्हणजे जीव इथून जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जीवाचा बैमानच आहे हा जीव. एवढा सुंदर नामेतनं 16 चालू आहे. मगाशी एकाचा फोन आला बालाजी बुवा. म्हणलं माझं तिकडं जाधववाडीला कीर्तन आहे म्हणे. कुठं? मग म्हणलं शेंज पंप कुठं आला? म्हणलं ते नाही का आपण टर्न मारल्यानंतर त्या स्पाईन रोडच्या बाजूला. मग तिथं कुठं? तिथं भाजी मंडई. म्हणलं तिथं पुढे गेल्यास म्हणलं डावीकडे वळायचं. अजून म्हणलं पुढे गेल्यास अजून एक लेफ्ट मारायचं मंदिरात जाते. त्याने सांगितलं आलो असतो. तुम्हाला काय म्हणायचंय मला कळलं. चल ना म्हणलं कीर्तन आहे. म्हणलं पेटी वाजवायला कोण नाही. पेटी वाजवायला कोण नाही म्हणलं. मला जरा पेटीची सवय बरं का. म्हणलं पेटी वाजवायला कोण नाही. ते म्हणला आलो असतो पण अंगात थोडा ताप आहे. मग म्हणलं एवढं काय विचारलं? अरे म्हणे मला माहित व्हावं. म्हणलं यायचंच नव्हतं तर विचारलं का? त्याने सांगितलं अहो आलो असतो पण अंगात. मी म्हणलं अंगात ताप नाही रे, अंगात तुझ्या पाप आहे. बरोबर ना. कारण जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एवढं सोपं का हो भगवंताचं नाम? पूर्व पुण्य ज्याची असेल सामुग्री तरीच नाम येईल जीवागरी श्रीरामाची. सोपे का होते? असेच मला 2-3 अभंग आहेत बाबा असे. कोण कसं म्हणतो, कोण चोखा म्हणे तुम्ही आता तरी जागा. एक जण तर म्हणला चोखा म्हणे तुम्ही आता तरी साधा.
म्हणलं काय डाका टाकतो काय आमच्या घरावर? अरे म्हणजे कोण कसं म्हणतंय, पण महाराज भगवान परमात्म्यानं हा देह दिला. तुकोबारायांना हे कळलं आणि तुकोबाराय मग नंतर भगवंताची तळमळ तुकोबारायला एवढी लागली आणि तुकोबाला असं वाटलं की मला ज्या भगवान परमात्म्यानं वचन दिलंय त्या वचनानुसार मला भगवान परमात्मा नक्कीच भेट देईल. पण कशी भेट देईल? माझ्या मनाप्रमाणे देईल. अभंगाच्या दुसऱ्या चरणात आता वडीचा पूर्वावा सोहळा आवडीचा पूर्वावा सोहळा आवडीचा पूर्वावा सोहळा आता आवडीचा पूर्वावा सोहळा येवनी गोपाळा क्षेम देई येवनी गोपाळा क्षेम देई आता वडीचा पूर्वावा सोहळा आता वडीचा पूर्वावा सोहळा येवनी येवनी गोपाळा क्षम देई येवनी गोपाळा क्षम देई आता वडीचा पूर्वावा येवनी गोपाळा क्षम तुकोबाराय म्हणले आता आवडीचा पूर्वावा सोहळा माझ्या आवडीचा. कारण वचन मी घेतलेलं आहे तुझ्याकडून, तू दिलेलं नाहीस. तुकोबाराय काय म्हणतात, तू वचन दिलेलं नाहीस, मी मागून घेतलंय तुझ्याकडून. एक तर माझ्या वडिलाची रीतच नाही मागणी, तरी पण मी वचन का मागितलं? कारण मला माझ्या इच्छेनुसार तुझं दर्शन हवं होतं, तुझी भेट हवी होती. आता तुकोबारायांना भेट होईलच, पण ह्या ठिकाणी भगवान परमात्मा साक्षात आपल्या समोर उभा आहे. पण ज्याला ज्याला भगवंताने दोन हात दिलेत, मुख दिलंय, त्याने काय करायचं? हाताने नाम आणि मुखाने टाळे वाजवायची. बरोबर ना? झोपले काय तुम्ही? हा, जागे ना जरा. आता ज्याला हात दिलेत भगवंताने त्याने सगळ्यांनी हात वर करा. मी येतो चहा पिऊन तोवर. तसं होणार नाही. हात वर करा, दोन्ही हाताने टाळी आणि मुखाने नाम. विडोबा रखुमाये रखुमाये विडोबा रखुमाये रखुमाये
हात खाली घेतले काय? मी प्रत्येकाला 100 रुपये देणार आहे. हात वर केलेले वाचले वाचले. हा बघा गुरुजींनी इथं जागेवर वर केलं. अरे इथं परमार्थात हात वर करायला सांगायला लागते. आता बघितलं ना कोरोनाच्या काळात कोणाला सांगितलं का हात वर करा हात पुढं करा? बरोबर ना? सांगितलं का दादू महाराज? प्रत्येकाला कुठं ज्या ठिकाणी मिळेल तिथंच असू द्या अशी. पण इथं इथं म्हणलं की नाही इथं परमार्थामध्ये का तुकोबा सांगतो बघा. या रे नाचू प्रेमानंदे. गुरुजी ती तिथली सवय जात नव्ह काय करावं. या रे नाचू प्रेमानंदे रमनामाची याचंदे. इथंच हो इथं या ठिकाणीच. कारण बाहेर जर मला सांगा टाळ्या वाजविल्या नाचलो लोक काय म्हणतील मला. वेडा रे वेडा रे वेडा रे वेडा रे पंढरी म्हणतील का नाही बा मला. भगवान परमात्म्याच्या यात दरबारामध्ये आपण काय म्हणतो दरबारामध्ये या ठिकाणी धर्म मंडपामध्ये महाराज काय लाज आहे हो. धर्म मंडपात बिनधास्त माणसं राहायचं. लोक काय म्हणतील कधी हरकत आहे आपण विचार केला पण नाही आणि करायचाही नाही. का करायचं नाही त्याच्या पाठीमागं सांगतो. आपण परमार्थामध्ये आनंद शोधतोय बरोबर ना. आनंद मिळतोय तरी आपण शोधतोय बरं का बालाजी भाऊ. आपण परमार्थामध्ये आनंद शोधतोय. आनंदासाठी परमार्थ करतोय का? दोन्ही जरी सारखा असेल परमार्थात गेल्यानंतर आनंद मिळतोच. शोधायची काही गरज नाही. म्हणून सर्वांना विनंती असते इथंच आनंद घ्यायचा हो. बाहेर काही घेता येत नाही. असो विठाला 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 विठाला. भेटीची आवडी उताविळ मन लागले ते ध्यान जीवे जीवा. आत्ता म्हणजे आत्ताच पुन्हा नाही. मी पुन्हा येईन वगैरे विसरायचं बरं का. मी पुन्हा येईन मी येईन पुन्हा बरं का बाबा महाराज. मी पुन्हा येईन उद्या यावं लागलं तिकडं कोण आहे. आता आवडीचा पूर्वावा सोहळा येवोनी गोपाळा क्षेमध्ये येई. तू खबर आहे तुम्ही भगवंता परमात्म्याला विनंती करताय की भगवान परमात्मा मला क्षेम दे. क्षेम म्हणजे काय? फक्त मला एक आलिंगन भेटी दे. ये माझ्या मनाप्रमाणे मला एक आलिंगन मिठी दे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. आणि एकदा आलिंगन दिलं की कदा न सोडावे चरण त्याचे. एकदा तो आला ना भगवंता मी काय करीन काय करीन. पाहिन श्रीमुख देईन आलिंगन. तुझं मुख एकदा महाराज ह्या नयनाने भरपूर असं मन भरेपर्यंत भगवान परमात्मा तुला पाहिन आणि तुला मी आलिंगन देईन. पण तुकोबर आहे भगवान परमात्मा ज्या ठिकाणी येणार आहे तिकडे तुम्ही काय करताय बरं. तुकोबर आहे म्हणतात बाबा ज्या वाट्याने माझा भगवान परमात्मा येत आहे त्या वाट्याने माझ्या डोळ्याने देखील डोळे तटस्थी म्हणजे निस्ते असे जाप माझ्या पापण्या आहेत ना पापण्या. पापण्या काय उघड झाप करत नाही देवा. मी मला वाटतं त्या दिवशी पण कीर्तनात सांगितलं खरं देवाची कृपा असेल एखादा निरोगी व्यक्ती असेल ना तर ही पापण्या आहेत ना पापण्या 24 तासामध्ये किती वेळा उघड झाप करतात कोणी सांगू शकेल का? एखादा सायन्सचा विद्यार्थी इज देअर एनिथिंग फ्रॉम सायन्स नाही का? मीच आहे मी सांगतो बघा लक्ष द्या. आपल्या डोळ्याच्या पापण्या निरोगी व्यक्तीच्या सांगतोय. शुगर ते बीपी ते बरेच काय काय आजार आलेत. आता तो जागतिक लेवलचा आजार आलाय बरं का दादू महाराज. गुडघ्याचा आजार जागतिक जगामध्ये तुमच्यात इथं नाही. मी कीर्तनाला कोणाला चल म्हणते गुडघे दुखतात कोण पायाला म्हणून बसतोय तरी येऊ द्या त्यांना काही म्हणू नका. ते तरी आलेत चांगल्या गुडघ्यावाले आले नाहीत बरोबर ना. हा कोणाला काही म्हणायचं नाही कीर्तनात आल्यास ते आलेले पण पळून जातील म्हणते पायाला म्हणून बसला. आज काय करणार शेवटी तो जागतिक लेवलचा आजार आहे. पण ऐका मी काय सांगत होतो कीर्तन हा मगापासून मग कीर्तन चालू होतं ना. बघा आपली निरोगी व्यक्तीची पापणी 24 तासामध्ये 17,000 वेळा उघड झाप होते. किती वेळा? तुम्हाला माझ्या विश्वास नसेल तर गिनीज बुक मध्ये नोंद झाली या गोष्टीची. बघा काढून शोधून बघा. निरोगी व्यक्तीची 24 तासामध्ये पापणी 17,000 वेळा खालीवर करते. ह्यात भगवंताची कृपा आहे. बघा मी भगवंताची कृपा असणे तुकोबाराय म्हणतात जरी 17,000 वेळा जर 24 तासामध्ये पापणी खालीवर होत असेल ती पापणी देखील महाराज जागोजागी थांबली.
बरं नुसती थांबली नाहीये बघा, तुकोबाराय म्हणतात की थांबली नाहीये, नेत्र उन्मळीत राहिले तटस्थी. नेत्र उन्मळीत राहिले तटस्थ. जय हो. नेत्र उन्मळीत राहिले तटस्थी. नेत्र उन्मळीत राहिले तटस्थ. नेत्र उन्मळीत राहिले तटस्थ. नेत्र उन्मळीत नेत्र उन्मळीत नेत्र उन्मळीत राहिले तटस्थी. नेत्र उन्मळीत राहिले नेत्र उन्मनीत राहिले तटस्थी. गंगाश्रू पाते वाहवली. गंगाश्रू पाते वाहवली वाहवली. आता आवडीचा पूर्ववास. आता आवडीचा पूर्ववास. वा, माऊलींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुकोबाराय म्हणतात माझे नेत्र उघडझाप करायचे बंद झाले आणि त्या वाटेकडे तटस्थ. म्हणजे काय, उदाहरण एखादी व्यक्ती त्याला सांगितलं स्टँड अप, हलायचं नाही, बडे बडे सावधान. म्हणजे त्या अवयवाने त्या ठिकाणी हलायचं नाही. लहानपणी टॅम्पलीच काहीतरी होतं बघा तिथलं, ते आम्ही लहान खेळायचो बरं का तोंडात महाराज. म्हणजे एखाद्याला जर ते काहीतरी म्हणलं की ते हलायचं नाही. स्टॅच्यू स्टॅच्यू इंग्लिशमध्ये, त्याला स्टॅच्यू म्हणलं की त्यानं असं थांबायचं, हल्ला की त्याला शिक्षा. तसं तुकोबाराय म्हटले बाबा मी माझं शरीरही स्तब्ध झालं आणि माझे डोळेही स्तब्ध झाले आणि माझे डोळे आता उघडझाप करायचं बंद झाले. मग का, नुसते उघडझाप करायचे तटस्थी नाही राहिले. गंगा अश्रुपाती वाहवली. तुकोबाराय म्हणले ह्या भारतामध्ये सर्वात वेगवान नदी कुठली असेल ती गंगा माता आहे, बरोबर. आणि त्या गंगेसारखा प्रवाह माझ्या डोळ्यातून सुरू झाला. का, तर तुझ्या भेटीची आतुरता लागली देवा. एवढी वेगवान गंगा असणारी मी डोळ्यात कशी सामावली असेल बघा. गंगेचा प्रभावाचा विचार केला भांबे महाराज. जगतामध्ये अमेझॉन नंतर ती सर्वात वेगवान नदी आहे. अमेझॉन नाही, ती ऑनलाईनचं. हां, ते लोकांना वेळ लागले आजकाल. तेव्हा भरपूर स्कीम काढतात गुरुजी. आणि एकदा मला पण मी तानपुरा मागवला, ते डबडं आलं एवढंच अनुभव. आणि खरंच आहे ते अमेझॉन वेगळं आणि अमेझॉन नदी वेगळी. त्याच्यानंतर गंगा नदीचा भारतीय आपल्या देशामधली सगळ्यात वेगवान नदी या गंगा नदीचा प्रवाह तुकोबाराने त्याचं उदाहरण दिलं बघा. पण गंगेलाही कोणीतरी थांबवणारा एक व्यक्ती होऊन गेला, महात्मा होऊन गेला. त्या महात्म्याचं नाव पितामह भीष्म. त्या पितामह भीष्माने गंगा जागेवर थांबवली महाराज. कशी थांबवली, वयाच्या 5 वर्ष असताना तुराटीचा धनुष्यबाण केला आणि खेळायला निघाले. आता काही जास्त लांबत नाही, खेळायला निघाले. 5 मिनिटं सेवा संपव. आणि खेळायला निघाल्यानंतर महाराज गंगेच्या काठेवरती गेले. तो भीष्म गंगा नंदनू महाप्रतापी तेजस्वी भानू रिपुगज पंचाननू कर्णवीरू. ज्ञानोबारायांनी सांगितलं निवृत्तीनाथानंतर
फक्त अर्जुनानंतर जर कुणाचं वर्णन केलं असेल तर पितामह भीष्मांचं केलं. तो भीष्म गंगानंदनो महाप्रतापी तेजस्वी भानू रिपगजो पंचाननो कर्णवीरू असे एवढे सामर्थ्यवान असणारे भीष्माचार्य गंगेच्या काठीवर गेले आणि गंगेच्या काठीवर गेले तुरटीचा धनुष्यबाण केला आणि गंगेच्या प्रवाहामध्ये मारला. कसा मारला? खबर आहे असा बाण मारला महाराज. गंगा माता दुबंगली आणि जागच्या जागी थांबली. सामान्य अधिकार असेल का त्या माणसाचा? पण तुकोबाराय म्हणतात एवढी प्रभाववेदी नदी, वेगवान नदी ती माझ्या डोळ्यातून वाहते. का वाहते? तर भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी वाहते. आणि पुढचं प्रकरण जर तुकोबारायांचं पाहिलं, तुकोबारायांना कळवळ आला आणि तुकोबारायांचा भगवंताला कळवळ आला आणि भगवंताने आता विचार केला की आता तुकोबारायांची परीक्षा घेणं खूप खूप झालं. आणि मग तुकोबाराय गरुडाला बोलवतात. गरुडा चला. ते म्हणले तुकोबाराय आता. गरुड म्हणले भगवंत आता कुठं? ते म्हणले 9 वाजून गेले, बस करा. भगवंत काय म्हणतात गरुडाला 9 वाजले आता बस करा. अजून जर 10 मिनिटं तुम्ही घेतले तर तुकोबाराय तुम्हाला विसरतील. मग आवाज दिला आणि आवाज दिल्यानंतर तिकडून गरुडावर भगवान परमात्मा घेऊन बसून निघाला. आणि तुकोबारायांना तिकडून दिसल्यानंतर तुकोबाराय म्हणतात पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला अन गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. भगवंताने तुकोबारायची अर्थता ओळखली आणि ओळखून महाराज तुकोबारायांना भेट दिली. विठाला 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 भेटीची आवडी उताविळ मन लागले से ध्यान जीवे जीवा. आता आवडीचा पूर्वावा सोहळा येवोनी गोपाळा क्षेम देई. नेत्रवन म्हणलीत राहिले ताटस्ती किंवा तटस्ती गंगा पाती वाहवली. तुका म्हणे तुम्ही करा साचप्पना मुळीच्या वचना आपुलिया. भगवंताने जे वचन दिलं होतं त्याची पूर्तता केली. आता परत कधी संधी भेटली तर नक्कीच अजून ह्याच्या पुढचं सांगेल. आता सर्वांनी एकदा आपण ज्या वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार ज्ञानोबा तुकोबाराय आपण एकदा भजन घेऊ आणि 1-2 मिनिटांमध्ये शेवेला पूर्ण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज दोन मिनिटांमध्ये जीवनामध्ये भजनाचं महत्व किती आहे मला प्रत्येक कीर्तनात सांगा वाटतं. कारण तुकोबारायाने आमच्या खांद्यावरती एक जबाबदारी दिली बरं का महाराज. जीवनामध्ये भजन किती महत्वाचं आहे हे कबीर महाराजांनी खूप सुंदर सांगितलं. आता थोडा आवाज द्या म्हणजे इको वगैरे द्या थोडं म्हणजे बरं वाटेल जरा. तुकोबारायांनी कबीर महाराजांनी जीवनामध्ये भजनाचं महत्व सांगितलं बघा ऐका. भजन बिना जीवन सुना. भजन बिना जीवन सुना. भजन बिना जीवन सुना. पंछी पंख बिना तुकोबाराय म्हणतात जर जीवनामध्ये भजन नसेल तर त्या जीवनाला काहीच किंमत नाही. जसं की बघा पंछी
पंख बिना, एक पक्षी आहे आणि त्या पक्षाला जर पंख नसते जीवनाला किंमत आहे का हो बाबा? अजिबात नाही. हस्ती दंत बिना, एक सुंदर हत्ती आहे गुरुजी, पण त्याला जर दात नसतील तर कशाने झाडे मोडेल महाराज? तुकोबाराय म्हणले त्याच्याही जीवनाला किंमत नाही. बघा, नारी पुरुष बिना, काय म्हणतात कबीर महाराज? बघा, एक सौभाग्यवती आहे आणि त्याच्या जीवनातील पती परमेश्वर निघून गेला, त्या जीवनाला किंमत आहे का? काही किंमत नाही. सौभाग्याचं लेणं निघून गेलं की त्याच्या जीवनाला काही किंमत नाही. बघा, नारी पुरुष बिना, पण पुरुषाला पण सांगितलं बघा, का तैसा पुरुष हरी नाम बिना. जर एखादा पुरुष ह्या मनुष्यवनीमधून जर भजन करत नसेल त्याच्या त्यालाही किंमत नाही सांगितलं. हे भजन बिना जीवन सुना, भजन बिना जीवन सुना. कोप नीर बिना, एक सुंदर वीर बांधली, तिला सुंदर असं बांधल्यानंतर आतून कडा टाकलाय, पण महाराज कोणतरी तुम्ही टाळवा जायचं. कोप नीर बिना, कोप म्हणजे विहीर, विहीर, आणि जर त्या विहिरीत पाणी नसेल तर नीर म्हणजे पाणी. कोप नीर बिना, धेनु चिर बिना, एक धेनु म्हणजे गाय, जर गाईला बछडा नसेल तर चिर म्हणजे बाळ गायचं, तिच्याही जीवनाला किंमत नाही. बघा, मंदिर दीप बिना, सुंदर मंदिर बांधले भांबे महाराज असं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही दिवाच लावत नाही, त्या मंदिरालाही किंमत नाही. तैसा पंडित वेद भी नाही ना, स्वतःला पंडित म्हणून घेणं सोपं नाही. पंडिताला जर वेद पाठ नसेल त्याच्याही जीवनाला किंमत नाही सांगितली. तसं भजनाची किंमत, भजन बिना